आणि एक अत्यंत महत्त्वाची बातमी आनंदवारीमध्ये रविवारी 10 जुलैला होणारं ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण सदाशिवनगर कारखान्याच्या पटांगणात होणार नाहीये। अपुऱ्या जागेमुळे हा निर्णय घेण्यात आलाय। त्याऐवजी नवीन जागेत माऊलीचं पहिलं गोल रिंगण होणार आहे। पुरंदावडेमध्ये शेती महामंडळाच्या 15 एकर जागेवरती हे गोल रिंगण होणार आहे। प्रशांत अनासपुरे माझे सहकारी आपल्याबरोबर आहेत। प्रशांत, अनेक वर्षांची परंपरा होती, जागा आता बदलण्यात येणार आहे। नवीन जागी व्यवस्था प्रशासनाने सगळी केली आहे का? अगदी बरोबर आहे अजित। गेल्या काही वर्षांमध्ये हा वाद आपल्याला नेहमीच इथे ऐकायला मिळतो। सदाशिवनगरचं जे रिंगण आहे, गोल रिंगण आहे, यंदाही पहिलं गोल रिंगण जे असतं ज्याची उत्सुकता सगळ्यांना लागलेली असते। मात्र आता जे कारखान्याच्या मैदानावर हे रिंगण होणार होतं, आतापर्यंत होतं आहे, त्या ठिकाणी मी सरपंचाशी, तिथल्या ज्या सरपंच आहेत रेखाताई सालगुडे यांच्याशीही बोलणं झालं होतं कालच, आणि त्यांनी सांगितलं होतं की जर जागा अपुरी आहे असं जर पालखी सोहळा प्रमुखांचं म्हणणं असेल, वारकऱ्यांचं महाराजांचं म्हणणं असेल तर आम्ही जागा वाढवून देतो आहोत। त्यांनी सुमारे 3-3.5 एकरची जागा वाढवून देण्याची भूमिका जाहीर केली होती। मात्र त्याही नंतर हा जो रिंगण सोहळा आहे, पालखी प्रमुखांनी जे पाहणी केली आणि त्या पाहणीमध्ये त्यांनी असं निदर्शनास आणून दिलं की ही जी जागा आहे पुढच्या काही वर्षांमध्ये किंवा भविष्याच्या दृष्टीने ही अपुरीच पडू शकते। म्हणून त्यांची ही भूमिका आहे की शेती महामंडळाचं जे मैदान आहे की जिथे आता जी रिंगण सोहळ्याची गेल्या काही 7-8 दिवसांमध्ये जोरदार तयारीही करण्यात आलेली होती, त्यामुळे की हीच जागा नक्कीच झाल्याचं ते एक द्योतक होतं आणि तो अखेर आज निर्णय करण्यात आलेला आहे। त्यामुळे जे ग्रामस्थ आहेत सदाशिवनगरचे, त्यांनी मात्र याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे। धन्यवाद प्रशांत। साहजिक आहे त्यांची नाराजी। कोणीही साधू संत आपल्या घरी यावेत, माऊलीच्या पालखीचं रिंगण व्हावं याच मताचा असेल, पण नवीन ठिकाणी पालखी प्रमुखांनी ठरवलेल्या ठिकाणी प्रशासनाकडून योग्य चोख व्यवस्था व्हावी, तिथे वारकऱ्यांना कुठलाही त्रास होऊ नये आणि रिंगण व्यवस्थित पार पडावा अशी अपेक्षा। धन्यवाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।